महत्वाचं, जीवनाची असली सच्चाई, जीवनाचं रिअल मोटिवेशन. आपण मरणार आहेत, हे मरणार आहे का नाही मरणार? आणि मरताना आपण काहीच घेऊन जाणार आहे काही घेऊन? बिलकुल काही नाही घेऊन जाणार. आपलं शरीर नष्ट होणार आहे आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला पुन्हा शरीर भेटणार आहे. जर सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो, आपण पण प्रकट झालो आणि आपण पण अप्रकट होणार आहोत. तर मी आत्मा आहे, आपण सगळे आत्मा आहोत, पण आलोय कुठून? बरं, आई बापाच्या जन्माने घातलं, मग इक्वल का नाही आले? सगळे सेम का नाही? सगळ्यांची बुद्धी सेम का नाही? गरीब श्रीमंत, काळे गोरे, छोटे मोठे, अपंग का? वाय? याला जबाबदार कोणी? तर याचा अर्थ आध्यात्मिक सेक्टरमध्ये भेटतो की मागच्या जन्माच्या कर्मानुसार त्याला आईबाप, शरीर, त्याची बुद्धी भेटलेली असते. समजलं प्रश्नाचं उत्तर? त्या प्रश्नाचं उत्तर मला भेटत नव्हतं. असं का? का हा गरीब, का हा श्रीमंत, का मलाच आईबाप गरीब भेटले? मला क्वेश्चन येतो, माझ्या पोराला श्रीमंत आईबाप का, मला गरीब आईबाप का? त्याचं कारण काय? माझे कर्माचे फळं वाईट होते. आणि होऊ शकतं माझ्या पोराचे कर्माचे फळं चांगले होते. समज नाही? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आत्मा आहेत. आत्मा कधी मरत नाही, त्याला जाळलं जात नाही, त्याला भिजवलं जात नाही, त्याला वाऱ्याने सुकवलं जात नाही. त्याच्या कर्मानुसार तो वेगळ्या वेगळ्या योनीत प्रवेश करतो. माणसाला जाळतात, पुरतात, बरोबर ना? मग 10वा 12वा श्राद्ध का घालतात? म्हणतात ना, पाव पाव करतात ना. पुढे मग तो आत्मा आबाळात आकाशात वेळ. कारण की मृत्यू ज्या वेळेस होतो त्याच वेळेस त्याच्या कर्मानुसार त्याला दुसरं शरीर धारण केलं जातं. 2 दरवाजे. शरीर, जुने कपडे सोडतो ना माणूस, काय घालतो? नवीन घालतो. तसं आपलं शरीर म्हातारं झालं ना, तर सोडलं जातं आणि नवीन शरीर धारण केलं जातं. मग ह्या जन्मी जे पण कर्म केलेत ना, त्या कर्मानुसार ती युनी आपल्याला भेटते. क्लिअर? आपण आध्यात्मिक जगातून आलो आपल्या इच्छेमुळे. इथं जेलमध्ये माणूस का जातो? काही चुकीचे ऍक्शन करतो. आपण इथं का आलो? याला दुःखालय आणि टेम्पररी जग म्हटलं गेले. दुःखालय आणि टेम्पररी, हे प्रिझन आहे, हे जेल आहे. मग आपण इथं का आलो? आपल्या इच्छा होत्या, आपल्या विश होत्या की आम्हाला पण फ्रीडम पाहिजे, आम्हाला पण जिंदगी जगायची इंडिपेंडेंटली, म्हणून आपण इथं आलो. मग भगवंत म्हणतात, तू तिथं गेलाय, ज्यावेळेस तिथं खेळून खेळून थकशील, त्या दिवशी तू माझ्याकडे येण्यासाठी तुझा रस्ता ओपन आहे. बघा ना, जास्त दुःख झाल्यावर माणूस कुठं पळतो? बोला बोला, कुठं पळतो? कुठं पळतो? आई बाबाची आठवण येते. मला सांगा, मासा पाण्यातून जर बाहेर काढला आणि त्याला म्हणलं गाडी देतो, घर देतो, पैसा देतो, मान सन्मान देतो, खुश राहील का? तो काय म्हणणार? सगळं बाजूला ठेव, पाण्यात सोड. मग आत्मा परमात्मा शिवाय खुश राहू नाही शकत. मग आत्म्याला कुठले पण भोग भोगून द्या. तुम्हाला असं वाटतं हे भेटलं ना खुश होईल, होतात का? ते भेटलं तर हे ते ह्या चौकात त्या चौकात त्या चौकात खुशीच भेटत नाही. भेटते का? नाही भेटत ना. तर मग आपण आपल्या ह्या प्रिझन मध्ये, प्रॉब्लेम मध्ये येत आपण. मग मला सांगा, आपल्याला भगवंताने एक सूक्ष्म शरीर दिले आणि एक स्थूल शरीर दिले. मेल्यानंतर सूक्ष्म शरीर कॅरी फॉरवर्ड होतं, स्थूल शरीर इथं जाळलं जातं किंवा पुरलं जातं. जसं इनव्हिजिबल मेमरी कार्ड असतं का नाही, सॉफ्टवेअर असतं ना, तसं मेल्यानंतर माइंड मध्ये सगळं स्टोरेज असतं. बाळ आपण जन्माला घालतो, शरीराला आपण जन्म देतो, पण त्याच्या आतमध्ये जे गाणे डाउनलोड आहेत ना, ते मागच्या जन्माचे आहेत. मग तुमच्या हातात आहे का तुमच्या पोटी कोणतं बाळ जन्माला येणार आहे? होऊ शकतं मागच्या जन्माचा गुंडा आला आणि तुमचा बाबड्या होऊ शकतो तो. समज नाही? मग हे नवरा, हे बायको, हे पोरं, हे सोरं, हे मित्र, हे रिलेशन, हे परिवार, आपण पण भेटलोत ना, कर्मामुळे भेटलो. सुख आणि दुःख दोन्ही पण बॅलन्स गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. भेटणार का नाही भेटणार? याच्या लाईफचे मूलभूत सत्य समजून घ्या. या जीवनामध्ये सुख येणार, दुःख येणार, यश येणार, अपयश येणार, मान येणार, अपमान येणार, जन्म येणार, मृत्यू पण. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, हे 4 गोष्टी कुठल्याही कुणी सॉल्व्ह करू शकत नाही. पैसा किती कमवा, तुम्हाला कुठले आईबाप पाहिजे हे डिसाईड करू शकतात का? नाही ना. कर्मानुसारच तुम्हाला जन्म भेटणार. मग पूर्ण जिंदगी पैसा कमवायला लावायची, पूर्ण जिंदगी पैसा कमवायला लावायची, अशी ऍसेट कमवायची की जी नेक्स्ट बर्थ मध्ये पण कामाला आली पाहिजे. इथले 100, 200, 500 कोटी कामाला येणार नाही. आणि मी जो टॉक सांगतोय ना, हे पापी जीवात्म्याच्या डोक्याच्या वरून जाणार सरा. म्हणजे कायच नाही, ऐकावं लागेल तरी सिस्टम जरूर लिहा. समज बाया,
हा, इच्छा असो किंवा नसो, कारण की होऊ शकतं काही कालिया नाग बसले असतील इथं. मग भगवान कृष्ण त्यांच्या डोक्यावर फन घेऊन मस्त पैकी काय वाजतात, बासुरी वाजवतात. अहंकार, इगो असतो माणसात, भयानक आतून ठासू ठासू बनलेला असतो. आणि जन्मापासून जे नॉलेज, जे जो धर्म दिलाय ना, त्याच्यावरच माणूस बिलीव्ह करतो. तुम्ही ज्या देवाला मानता ना त्याला माना, पण देवाला मानणं म्हणजे पूजा करणं, उपवास करणं नाही. लाईफ मध्ये जेव्हा दुःख येतं, त्रास येतो, प्रॉब्लेम येतो, त्याला रिझन माझे कर्म आहेत हे ऍक्सेप्ट करणं, याला म्हणतो स्पिरिच्युअलिटी. पण बऱ्याच वेळा आपल्या जीवनात दुःख झालं, प्रॉब्लेम झालं ना, तर जबाबदार धरतो आजूबाजूच्या लोकांना. मग आध्यात्मिक डायलर टोन हरे कृष्णा, आणि इकडं फुल दुखतंय कार्यक्रम हरे कृष्णा, आणि एक छोटीशी गोष्ट त्यांच्या जीवनात अप्लाय करता येत नाही. त्याला काय फायदा या गोष्टीचा? म्हातारपण येणार का नाही येणार? आजार येणार का नाही येणार? मृत्यू येणार. पैसा पाणी बायका पोरं काका मामा वाचू शकतो, कधी पण मरावं लागल. मग मारण्याची तयारी केली का? मारण्याची तयारी केली का? अभ्यासाची तयारी केली, ट्रेनिंगला यायची तयारी केली, मारण्याची तयारी कर ना बाबड्या. कधी पण सोडून जायचंय, हिसाब काही लक्षात राहत नाही. आज तुम्हाला जर म्हणलं नाही 2-3 दिवस राहा, तुम्ही म्हणाल कपडे पुढे कसं राहायचं, माझ्या घरचं काय होणार, आणि मला झोपायला माझ्या घरचीच उशी लागती, तीच गोधडी आणि तीच जागा लागती. समज ना, एवढं प्लॅनिंग आहे. अरे मग मरता क्षणी अचानक ट्रेन मधून कसं उतरावं लागतं, तसं मौत म्हणती चल रे पाकड्या, चल चल चल. मरायचंय ना, मग मरने से पहिले झेलो. प्रेझेंट टेन्स मध्ये जगा. हाय तयारी? माणसाला जाळतात, मृत्यूमध्ये लय त्रास होतो बरं का, भयानक त्रास होतो. अक्षरशः माणूस म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलंय, त्याने जीवात जसं एखाद्या बाळाकडून खेळणं काढून घेतलं तर बाळ रडतं, तसं तुमचं तर सगळंच काढून घेतो मृत्यू. मग किती कार्यक्रम करणार, बाप 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 बाप, बरोबर ना? मग मरता क्षणी आहे ना, तुमच्या मनामध्ये कुठलाच विचार बॅलन्स नसला पाहिजे. नसेल तर पुन्हा ते विचार पूर्ण करायला तुम्हाला तसे शरीर, मग गरमामध्ये तर लय डेंजर हालत असती. बाळ मलमूत्रामध्ये असतं उलट गर्भामध्ये स्त्रीच्या, आणि तिने जर काही तिखट खारट खाल्लं ना, ते बाळ तडफडतं आणि भगवंताला म्हणतं, भगवंता मला इथून बाहेर काढ, मी आयुष्यभर तुझी भक्ती करण, मला या घाणीत पुन्हा यायचं नाही. पण बाहेर आला रे आला पकड्या. आई म्हणते बघा ना, जन्माला आल्यास बाळ रडलं नाही तर काय केलं जातं, हळूहळू रडवलं जातं. आता ओके. आला करायला सुरुवात होती आणि मेल्यानंतर मग लोक रडतात. राईट ऑर रॉंग? किती वर्षात जीवन आहे तुमच्याकडे? किती वर्षात जीवन आहे इथून पुढं? 15, 20, 30, 40, 50, 60 ना. कर्मानुसार सगळं जीवन भेटले. फॅमिलीमध्ये मी क्लिअर केले, माझ्या पोराला, माझ्या बायकोला, माझ्या आई बाप्पाला. कर्मामुळे आपण एकत्र आलो. जसं रेल्वे स्टेशन मध्ये, रेल्वेमध्ये काही लोक भेटतात आणि स्टेशन आल्यावर उतरून जातात. वाटसरू भेटतात ना, कधी कधी गप्पा होतात, गोष्टी होतात. बघा ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे लई माहिती होतात 1-2 दिवस, आणि स्टेशनवर उतरले का तसं आपल्याला पण एक दिवस प्रत्येकाला वेगळ्या स्टेशनवर उतरायचं. उतरण्याच्या अगोदर त्या ट्रेन मधली जिंदगी जगायचा प्रयत्न करू. आहे का तयारी? पण ती कधी जगता येईल? मन मोकळ्यापणे कधी जगता येईल? दुश्मन्या सोडावं लागतं, माफ करावं लागेल, माफी मागावी लागेल, तरच पॉसिबल आहे. मन शांत करावं लागेल. अशांत मनाने तुम्ही जीवनामध्ये एकाग्र सिद्ध करू शकत. शांत होण्याचा प्रयत्न करा. आणि शांत कधी? आतापर्यंत लाईफ मध्ये ज्यांनी पण तुम्हाला दुःख दिलंय ना, ते फक्त मीडिएटर आहे. मागच्या जन्माचं काहीतरी अधुरं बॅलन्स, अधुरा हिसाब होता ना, ते पूर्ण करण्यासाठी त्याला पाठवलं होतं. समजलं? भगवंताचं कॅल्क्युलेशन एकदम क्लिअर आहे. त्याच्याशी दारुडे बिरुडे नाही आहेत. त्याच्या अकाउंटंट आहेत ना, क्वार्टर बिटर घेत नाही, क्लास बीस घेत नाही, स्पेशल तुमच्यावर अटॅक केला जात नाही राजकारणासारखा. ते एकदम क्लिअर ट्रान्झॅक्शन आहे. तुम्हाला जे भोग भोगायचे ते भोगावेच. तुमच्या जीवनात जे तुम्ही वाईट कार्य केलंय ना, ते वाईट कर्माचे फळ भोगण्यासाठी कुठल्या पण, केव्हा पण, कधी पण, कशा पण परिस्थिती तयारी होणार, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला लटकवलं जाणार. आणि लटकवल्यानंतर तुम्हाला फक्त जे लटकवतात ना तेच दिसणार, त्याच्या पाठीमागच्या आग्नेने दिसणार, ती तुम्ही लावलेली असते गाडी. समज मिळालंय? जीवनामध्ये सुख देण्यासाठी लोक येतील आणि दुःख देण्यासाठी पण लोकच येतील. भोगलं पाहिजे.
मी माझ्या बायकोला सांगितलं, ह्या जन्मी मी तुझा नवरा आहे, मागच्या जन्मी मला नाही माहित तुझा नवरा कोण होता. हो, मी कुठं होतो, मी कुणाचं होतो. नो, आपण दोघं पण वेगळ्या वेगळ्या शिड्या एकत्र लग्न केले आणि आपण डाउनलोड करणार तिसरी शिडी तयार होणार, तिचं पण वेगळंच रेकॉर्डिंग असणार. आणि अशा घरात 7-10 लोक असतील तर किती भांडण होत, व्हायला लागते. होती का नाही होत, समजून घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं आपण चांगले कर्म, वाईट कर्म आणि अकर्म हे कर्माचे सिद्धांत आहेत. आपण आत्मा आहोत, ही प्रकृती, हे नेचर आहे आणि मेल्यानंतर पण लाईफ संपत. असं कधीच समजू नका की टेम्पररी जीवन आहे, फार मोठं जीवन आहे, वेळ नाहीये. नाही तर एलडीपी मध्ये आपला 2-3 तासाचा सब्जेक्ट असतो, विथ पीपीटी असतो. कोणी कोणी अटेंड केलाय? आणि 90% लोकांनी अटेंड केलाय. आणि लिडर तर म्हणले मला 50-60% नवीन लोक आहेत, म्हणजे मॅक्झिमम किती जुने लोक आहेत तिथून मागे त्यांनी एलडीपी घेतला. हातवर करा फास्ट. मला असं वाटतंय ना, आपल्या विषयी मनात कोणी वाईट विचार आणलाच नाही पाहिजे. काही लोक तर एवढी डेंजर ऍक्शन करतात, फोन बंद करून बसावं लागतं त्यांना, फक्त शोधतात त्याला कुठे येतो, शोधतात त्याला कुठे येतो. जेव्हा भगवान बुद्ध निर्वाणला प्राप्त होणार होते त्यावेळेस त्यांना लास्टचं भोजन करण्यासाठी तरी बसले होते. जेवण झालं होतं पण लास्टला एक भाजी घेऊन आला. आणि भाजी घेऊन आल्यानंतर ते बुद्धाला द्यायला लागले ना, तर बुद्धाने नाही म्हणून सांगितलं, कारण की त्यांना कळलं होते पॉइझन आहे. त्यावेळेस म्हणला, प्रभू मी फार कष्टाने झाडावरून तोडून, त्याला आपण मशरूम म्हणू शकतो, मशरूमची, तर ती भाजी वाढली आणि म्हणला माझ्या प्रेमा खातीर प्रभू. त्यावेळेस माहिती होतं त्यात पॉइझन आहे, माहिती होतं माझं जेवण येणार आहे. पण त्यांचा आग्रह मोडायला पाहिजे, त्यांचा आग्रह मान्य करण्यासाठी त्यांनी ते मशरूम वाढवलं आणि त्यांनी खाल्लं. ते लास्ट भोजन होतं गौतम बुद्धांचं. त्यांच्या जीवनातून एक शिकायला भेटतो की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनात त्यांचे दुश्मन पण त्यांना फॉलो करायला लागले. म्हणजे भरपूर लोकांनी त्रास. जिथं स्पिरिच्युअल ताकद आहे ना, तिथं सगळे जवळ दुःख आत्मे शकुनी. बघा, प्रत्येक जे आध्यात्मिक महान पुरुष होऊन गेले त्यांच्या पाठीमाग आडेतेडे षड्यंत्र करणारे लोक आहेत सगळ्या कॅरेक्टरमध्ये, आहे का नाही? का? त्यांची परीक्षा घेण्यासाठी असतात ते, कारण की त्या परीक्षेत पास झाले पाहिजेत ना, ते त्यावेळेला झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे. तर मला असं वाटतं ह्या सब्जेक्टवर आपण डिटेल चर्चा करू. पण चांगलं झालं तरी कर्मामुळे होतं आणि वाईट झालं तरी कर्मामुळे होतं. तुमच्या हातात कर्म करणं हे फळ तुमच्या हातात. जर मी उधारी, एखाद्याची उधारी आहे माझ्याकडे 10,000 रुपये, दुकानदार आहेत मॅडम, आणि मी आता सामान मागायला गेलो आणि म्हणलं हे 200 रुपये, मॅडम काय म्हणतील, वजा करून घेते. राईट? कधी कधी सेम काम करताना काहीला रिझल्ट येतो आणि काहीला येत होतं का? असं सेम कंपनी, सेम स्ट्रक्चर, सेम प्रोडक्ट्स, काहीला धपाधप बिझनेस होतो, काहीला होत नाही. काही लोक जास्त काम करतात तरी रिझल्ट येत. याचं कारण स्पिरिच्युअलिटी पण असते, आध्यात्मिक वे पण असतो. सुदामा 5 दिवस 3 दिवस उपाशी होते, 4थ्या दिवशी भिक्षा मागून 5 दिवस मागायची होती. सगळ्या घरी भिक्षा रिजेक्ट केली जात होती, सगळ्या घरी. तेव्हा रुक्मिणीने सांगितलं, भगवान यांना भिक्षा का नाही भेटत, हे लोक एवढे निर्दय का? तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं होतं, सुदामाचं प्रारब्ध. ज्या क्षणी सुद्धा मी भिक्षा मागायला जातोय त्या क्षणी त्या व्यक्तीचं हृदय दगडासारखं केलं जातं. माया करती हे काम, कारण की त्याचं भिक्षा पात्र खालीच राहतं. म्हणजे बघा, मग ती म्हणली तुम्ही काय करू शकत नाही का? ते म्हणले मी नाही करता येणार, कर्म आणि कर्माच्या फळामध्ये मी इंटरफेअर करू शकत. जेव्हा जीवात्मा सगळ्या धर्माचा त्याग करून, सगळ्या धर्म म्हणजे सगळ्या संसाराला सोडून मला सरेंडर होतो, तेव्हा मी त्याच्या मदतीला जातो, असं भगवंताचं म्हणणं आहे. सर्व धर्म सोडून ना, तर आपलं आठवणी तेव्हा उपवास. हा, हे उपवास सगळे केले जातात नाही, ते पाठीमुळे काही ना काही लालच आहे. भगवान तुला एक नारळ देते, माझं पोरग पास होऊन दे. भगवंता तुला एक पेड्याचा बॉक्स देते, माझ्या नावाची दारू सोडून दे. हो, एवढी खतरनाक डील असते भगवंताच्या मंदिरात, माहिती तुम्हाला, घंट्या वाजवून केली जाते. हा, भगवंत यांच्या नारळावर पेड्यावर बसले तर खाते नाही, हेच फोडतात त्याला, एवढा तुकडा ठेवतात, बाकी हेच खातात. ते पण प्रसाद द्यायला पण माणूस बघून देतात, देऊ का नको. चपलावर लक्ष असतं आणि देवळात जाते. अरे आंघोळ नदीत करून शरीर साफ ना करू, मन साफ करा. आणि मन हे शुद्ध विचाराने साफ होतं. मनामध्ये कुठली पण घाण असू द्या, शुद्ध विचाराने साफ होऊ शकते. समज ना? समजतंय मी जे बोलतोय ते? आणि ज्या वेळेस रुक्मिणीने सांगितलं, मग म्हणले तूच काहीतरी कर ना तुझ्या मुलासाठी. तर रुक्मिणीने
जी भिक्षा भेटणार होती ती देणार नव्हती, पण तिची बुद्धी चेंज केली. म्हणजे बघू मी प्रारब्ध चेंज करून बघते सुदामाचं. भेटली भिक्षा, खीर भेटली, सुदामा घेऊन निघला. बघा प्रकृती किती डेंजर असते. मागून काय आला? घोडा आला, सुदामाला धक्का लावला आणि ती खीर कशात गेली? सांडली. आणि कशाने काढली? मला सांगा, कुत्र्याने काही काम केलं का? गुरुजी किती का खीर यायचं? साला आपलं कुत्र्यासारखं डेंजर आहे. कुत्र्याला भेटत, आपल्याला नाही भेटणार. बैठणार का नहीं बैठणार? बस आपके हाथ में सिर्फ कर्म है बॉस. कर्म करो फल की चिंता. किती वेळा ऐकलंय. पण प्लॅन देण्याच्या आधी डोक्याला विचार असतो, त्या आईला होतो का नाही काय नको काय कळत नाही रावला. आणि आता माझा साईड व्हॅल्यू होणार नाही, पण आता मला पॉसिबलच नाही मी पर्ल कलर म्हणून. सिल्वर म्हणजे काम करण्याच्या अगोदर माइंड मध्ये डोके लावले जातात. राईट. मला असं वाटतं या विचारातून बाहेर या, एक मोठ्या लेवलला जाऊया. माफ करू आपण लोकांना. झालं? माफी मागू, विसरून जा भूतकाळ. ह्या हृदयात त्याला दुःख नको, दलदल नको, त्रास नको. दुश्मन आहेत का तुमच्या लोकांसंग? आहेत ना? किती लोकांची दुश्मनी आहेत? कोणाला कुठं लय डोक्यात राग येतो विषयी. किती जण आहेत असे? हातवर करा. करा, मी काय करणार नाही तुम्हाला. मला जनरली चर्चा करायची. बघा हातवर केले ते खरे मरत आहेत. करा बरोबर ना. कोणाकोणाची दुश्मनी आहे तेवढं त्याचं नाव आठवलं का मात सटकतो. बघा हात. बर तुमच्या डोक्यात दुश्मनी असून त्याचा काही लॉस उरायलाय का? तुमचा लॉस उरायलाय, त्याचा नाही उरायला. जर एखाद्याबद्दल क्रोध पकडून ठेवणं म्हणजे लालबुंद कोळसा आपल्या हातात ठेवणं. जळणार कोणाच हात? तुमचा जवळ राहिलाय. एखाद्याच्या व्यक्तीविषयी द्वेषनी बघणं म्हणजे तुम्ही त्याची अचिव्हमेंट रोखू राहिले, तुमचे रोखू राहिला. समज माया. एखाद्याला चांगलं म्हणणं, चांगलं त्याचं होईल नाही होईल नंतर, पण तुमचे विचार तर शुद्ध होतील का नाही होतील. त्याच्यामुळे एका गोष्टीला कंट्रोल करा की चांगलं बोला, चांगलं बघा, चांगलं ऐका. चालेल? मेन सब्जेक्टवर जाऊ. करायचंय काम. मला सगळेजण ओळखताय ना? अशोक तोडमल नाव आहे माझं. मी पण केला सुरू बिझनेस हा. खेडेगावातून जन्म घेतला होता. शिकलो, थोडं जॉब वगैरे केला आणि प्लॅन दाखवला. जॉईन झाल्यानंतर पिढाकांडी माइंड होता. आणि त्यानंतर मग ही कंपनी ती कंपनी लई कुठाने करून बघितली. सगळे सांगितलं ना 1000, 2000, 5000 अशा 5-6 कंपन्या 3 वर्षात कार्यक्रम करून टाकला. नंतर मला कळलं त्या आईला संसार करायला एकच लग्न करावं लागतं. लई लग्न करून काय फायदा होत. आणि ते पण पुन्हा संग करायचं असतं, स्त्री संग करायचं असतं. मग 2010ला सुरुवात केली. 2.5-3 वर्षात 1,09,00,000 अकाउंट आले. कारण राईट अवघड वाटणारं काम, सोपं वाटणारं काम नाही. ज्या कामामध्ये लोक पटपट जॉईन होतात, समजायचं झालं इथं काहीतरी किडागांडी. ज्या कामामध्ये काहीच काम न करता पैसे येतात तिथं साला समजायचं काहीतरी लफडा. गरिबीत जन्म घेतला. हा 2020 चालू आहे. लाईफ मध्ये पैशाचे प्रॉब्लेम सगळे फिनिश झाले. घरं झाले, 4-4 घरं झाले, गाड्या झाल्या, प्रॉपर्टी झाली, इन्कम सोर्स किती झाले, नेम फेम, गाड्या, फॉरेन टूर. ही छोटीशी गोष्ट आहे. महत्वाचं हे नाहीये मी काय मिळवलं. माझा एक दिवा पेटल्यामुळे आज हजारो लाखो दिवे पेटवतोय. आपण पेटवतोय का नाही पेटवत? हा 7-8 राज्यामध्ये बिझनेस मिळवून घातला. आज आपण इथं बघतोय, इथं टॉक करतोय मी तुम संग. माझी तेवढी ऊर्जा का आली? माझी तेवढी एनर्जी का आली? लय लोक होते म्हणून? लय पैसे होते म्हणून? मला चांगले लोक भेटले म्हणून? मी काम केलंय म्हणून? नाही 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 नाही. महत्वाचं मला कळलं की याच्याशिवाय मला पर्याय नाही. जन्म झालाय का नाही कुठं ना कुठं आपला गरिबीत, मिडल क्लास फॅमिलीमध्ये, अशा कुटुंबात जन्म झालाय. माझा पण झाला होता, तुमचा पण झाला. मी पण शिकलो, तुम्ही पण शिकला, शिकत असतात. मी जॉब केला, करत होतो, तुम्ही करत असताल किंवा नसताल करत. बरोबर ना? मला सांगा, ह्या जगात आपल्याला ज्या लोकांनी आणलंय, आईबापाने आणलंय, लय दिवस दुःखात बघितले, त्रासात बघितले, प्रॉब्लेम मध्ये बघितले, संकटात बघितले. लाईफ मध्ये चॅलेंज. पैशाचे फार प्रॉब्लेम. फाटके कपडे घातले, सेकंड हँड पुस्तकं, वह्या, बिन चप्पलची शाळा, किराणा भरायला पैसे नाहीत. एवढी भाजी जर एक माणूस खाऊ शकत होता, आमच्या घरात 4-4 जण खायचो आम्ही. गोड खायचं म्हणलं तर 4 कप प्यायला भेटायचं. अशा घरात जन्म घेतला की जिथं चपाती सणालाच बनायची. कधी बनायची? हो, नाही तर भाकरी बनायची. बघितलं तुम्ही असं जीवन आहे? 100 रुपयासाठी घरात बांधणं, 30-40 रुपये रोजाने
50-60 रुपये वडिलांनी काम केलं, आईने काम केलं, लहान बहीण भाऊ मी आम्ही 4-5 जण. आणि या दुःखाचं राडगाणं चालू होतं. ही गरिबी जवळून पाहिली आणि विचार केला. समाजाने सांगितलं शिक, त्याच्यामुळे गरिबी तुटून जॉब लागत शिकलो. कंपनीत आलो, कंपन्या म्हणले अनुभव घे, घेतला. ते म्हणले पैसे भेटतील, नाही भेटले. मग नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलो, म्हणले लय पैसे कमवत येतात. कोणी तयारच होत नव्हतं, कोणी जॉईनच होत नव्हतं, कोणी फोनच उचलत नव्हतं. जोश यायचा, मोटिवेशन यायचं. लोक नाही म्हणले, मी ठरवलेल्या गोष्टी नाही झाल्या तर मला वाटायचं आता मी निगेटिव्ह झालो. या जगातला कोणीच व्यक्ती मला पॉझिटिव्ह करू शकत नाही. होतं तुम्हाला कधी कधी असं होतं का? हे सगळं भ्रम असतो फक्त आपला अहंकारामुळं. माझी पण परिस्थिती अशी होती. 2008-9 हॉस्पिटलचा इश्यू आला भाऊचा. आत्महत्यापर्यंत गेलो होतो मी. रेल्वे ट्रॅकवर लग्न झालं होतं माझं, मी बाप होतो आणि जीवन संपवायला गेलो होतो पैशामुळं. कशामुळं? फक्त रिझन पैसा होता. म्हणलं नाही जगायचं, बास, ही लाईफ लई डेंजर लाईफ आहे. पण त्या क्षणातून जेव्हा मी रिटर्न आलो तेव्हा मला रिअलाइज झालं. मी एका ट्रेनिंगला गेलो, त्या ट्रेनिंगला मला एक कळलं. शिव्या खाल्ल्या, अक्षरशः धपाधप शिव्या खाल्ल्या. आतून जागा झालो, आतून पेटलो. गरिबीला तोडायचे, पैसे कमवायचे, नाव कमवायचे. जॉब मध्ये होणार नाही, धंद्यामध्ये होणार नाही, नेटवर्क मार्केटिंग मध्ये होणार. मी पाहिले लोक अचिव्हमेंट करतात, लोक 0 to hero बनतात. पण मला नाही होत. मला नाही लोक तयार होत. माझी नाही बनत टीम. मला नाही जमत. हे माझे कारण होते. न करण्यासाठी 50 कारण होते माझ्याकडे. का नाही करणार पाहिजे, नाही जमणार, नाही होणार, हे माझ्या डोक्यात क्लिअर कट गेलं होतं. पण ट्रेनिंग मध्ये आग लागली, आग. गरिबीला तोडायची, लेबल तोडायचे बॉस गरिबीला. कारण की गरिबी लय भयानक बिमारी आहे. चांगल्या चांगल्या माणसाला तोडून टाकते ना. भयानक डेंजर परिस्थिती. त्या दिवशी ठरवलं, जन्म गरिबीत झाला आहे पण साला आता गरिबीत मरायचं नाही. हा डायलॉग लई वेळा ऐकला होता, पण त्या डायलॉगला घेऊन जिंदगीमध्ये बुद्धी उतरवलं नव्हतं. पण त्यानंतर मी सिरियस झालो आणि ठरवलं, जे जीवन माझे आई वडील जगलेत ते जीवन मला जगायचं नाही. जे जीवन माझ्या वडिलांनी माझ्या आईला दिलंय ते जीवन माझ्या बायकोला द्यायचं नाही, नाहीतर मी लग्नच करणार नाही. जे जीवन आमच्या आई वडिलांकडून आम्हाला दुःखात त्रासात भेटलंय, गरिबीत भेटलंय, असं जीवन मी माझ्या पोराला देणार नाही. काही अधिकार नाहीये मला मुलाला जन्म घालायचा. माझे वडील दिवसभर कष्ट करायचे. त्या शिव्या, कधी दारू, कधी तंबाखू, कधी गुटखा, कधी गांजा, अशा एकदम शूद्र कुटुंबात मी जन्म घेतलाय. दलदलीत चिखलामध्ये, सापराचं घर, सगळे कोण डोंगर, अशा गावात जन्म घेतलाय बॉस. माझा बाप कोण असायला पाहिजे माझ्या हातात नव्हतं. माझ्या कर्माने डिसाईड केलं होतं. पण मी कुणाचा बाप पाहिजे, मी कुणाचा नवरा पाहिजे, मला कसं जगायचंय, मला किती पैसा कमवायचा आहे, ते कमवण्यासाठी माझ्या समोर संधी आल्यानंतर साला माझ्यातला अहंकार मला जागा करतोय. अहंकार मला निगेटिव्ह करत होता. डोळ्यात डोळे घालून बघितलं होतं मी. वडिलाचे हात असे शेती करून खराब होतात ना, शिरतात हात. मी बघितलं होतं माझ्या आईचे पाय, माझ्या वडिलाचे पाय. 40-50-100 रुपयासाठी किती त्रास, किती संघर्ष, किती भयानक परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ब्लेम मी समाजाला करत होतो. जोपर्यंत मला स्पिरिच्युअल नॉलेज भेटत नव्हतं तोपर्यंत सगळ्या समाजाला, शिक्षकाला, जॉबवाल्याला, आई बापाला पण कधी कधी रागायचा. मंदिरात देवाचा विश्वास उडून गेला होता. करून बघितलं उलटा पालटा, कधी एकादशीला नॉनव्हेज मटण खाऊन बघितलं. म्हणलं बघून देव काय करतो एक दिवस. येऊ द्या, आलो तरी विचारीन असं का केलंय माझ्याविषयी. हो, भयानक परिस्थिती, डेंजर परिस्थिती सर. वडापाव खाल्ले, उपाशी झोपलो, ट्रेन मध्ये आंघोळ. अरे रात्री 11-11, 12-12, 1-1, 2-2, 3-3 वाजता स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर झोपलो. भिकाऱ्यासोबत झोपलो. वेळ लागलं होतं, मोबाईल बंद होता, लग्न झालं होतं, बायको गावाकड, सगळे आईबाप नाराज, सासू सासरे, रिलेटिव्ह, मित्र परिवार सगळे नाराज. सगळीकडे अंधार होता. आख्या एका सेंटर लाईन उभं राहिलो होतो. एक तर सक्सेस नाही तर फेल, एक तर मर्दांगी जगू, एक तर भिकाण्यासारखी जिंदगी जगणार नाही.
ठरवलं होतं, डिसाईड केलं होतं आणि बदलायचं होतं. मार्केटमध्ये माझ्या आई बापाला नाही चान्स भेटला, मार्केटमध्ये शक्यच नाहीये, पण जर इथं शक्य आहे तर मी करून दाखवणार. शेकडो हजारो लोक साला जिंदगी बनवून राहिलेत, पैसे कमवू राहिलेत. का मी का नाही कमवू शकत? लोक ओळखीचे नाहीत, नॉलेज नाही, रिजेक्शन नाही, पैसा नहीं, नहीं सोड. किसी चीज को दिल से चाहेंगे तो पूरी कायनात तुमसे मिलाने के लिए लग जाती है. डायलॉग सुना है ना? उस दिन मेरे दिमाग में आया बॉस, जर डायलॉग गेलाय ना डोक्यात, डायलॉग जर खरा असेल ना, मी डायलॉगला धरून जिंदगी जगणार. जगलो बॉस. सक्सेस के पीछे मत भानो, काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे आएगी. मानते हो? हा डायलॉग आहे ना 3 इडियट्सचा. काबिल बनणं होगा ना. पहिलं मला वाटायचं फक्त शाळेमध्येच काबिल बनतो माणूस, शिक्षण झालं, अनुभव झाला आणि मग काबिल बनणार आणि मग मोठं होणार. श्रीमंत होण्यासाठी काळ आहे, गोरा आहे, शिक्षण, नाव, वय, पैसा, स्त्री पुरुष काही लागत नाही. तुझ्या ताकद लागती, जज्बा लागतो, एक एनर्जी लागती. जागा हो मर्दा असेल तर ओढ. हे सगळं डोक्यात गेलं होतं सर. परिस्थितीला तोडायचं होतं, तरी पण हातून जागा नव्हतं होत, तरी पण हातून निगेटिव्हच व्हायचं. आळसपणा, खोटाडेपणा, नाही उठणं, खोणं टाळणं, इंद्रिय भटकत होते. पुन्हा एकदा एक मौका आला, पुन्हा एकदा चान्स आला. मी एवढं ऐकलंय ना, जसं तुम्ही एवढं ऐकलंय ना, जर तुमची एनर्जी जागी होत नसेल ना, पण मला सांगितलं अशोक तोडमल तेरे फॅमिली को सामने बिठा, माँ बाप बच्चे बीबी को सामने बिठा, उनके आंखों में आंखें डाल के बोल बेटे को, बेटे ये मेरे बच्चे, तुझे मैंने पैदा किया, मैं तेरा बाप हूं, लेकिन तेरे लिए, तेरे स्कूल में जाने के लिए गाड़ी, तेरे लिए अच्छा स्कूल, तेरे जिंदगी में कुछ अच्छा जो चाहिए तुझे मैं नहीं दे सकता, क्योंकि तेरी बदनसीबी है. मैं तेरा बाप हूं. तेरा बाप कोई आमिर होता ना, तुझे कुछ नहीं कम गिरता. बोल दे बच्चे को, अगर नहीं करना चाहता है तो मत कर, अगर लगता है ना तुझे काम नहीं करना है तो मत कर. लेकिन अशोक तोड़मल बोल बच्चे को, बोल बीबी को, बीबी की आंखों में आंखें डाल के बोल. नाही तर परंपरा आहे, वंश खानदानाची परंपरा. आजोबांनी बायकोला गरिबीत आणलं लग्न करून, गरिबीत जगला आणि गरिबीत मेले. पंजोबांनी गरिबीत लग्न केलं, गरिबीत जगले, गरिबीत मेले. वडिलांनी पण आईला गरिबीत आणलं, जगवलं आणि मारण्याची तयारी. वंश परंपरा हमारी अखंडितरित्या चल रही है ना. ही गरिबीची परंपरा मला तोडायची होती. अवघड असतं, थोडेसे दम लावा लागेल, ताकद लावा लागेल गरिबीला तोडायला. शक्य आहे, पॉसिबल आहे. आणि जर तू चालायला तयार असशील ना, जर तू चालायला तयार असशील तर आम्ही मार्ग दाखवायला तयार आहे. वो बीबी की आंखों में आंखें डाल के बोल, तू मेरी पत्नी है, मैं तेरा हस्बैंड पति हूं, मैंने तेरे साथ शादी किया है, लेकिन तेरे लिए घर, तेरे लिए गाड़ी, तेरे लिए सपना, तेरे लिए फॉरेन टूर नहीं दे सकता, क्योंकि तेरी बदनसीबी है कि तेरे मेरे जैसे कुत्ते के साथ शादी की है. तेरा नसीब, तेरा भाग्य बुरा है कि मैं तेरा पति हूं. क्योंकि मैं जो कंपनी में, जो प्लेटफॉर्म में, जो इंडस्ट्री में काम कर रहा हूं, उधर बहुत लोग बड़े बड़े चेक्स ले रहे हैं, लेकिन मैं नेगेटिव देखता हूं. मैं सोता हूं, मैं हर जगह पे नेगेटिव देख रहा हूं, भूतकाल में अंदर लटका हूं. मुझे गुस्सा है, मुझे डाउट है. बोल दे बीवी को, बोल बीवी को बोल, क्यों नहीं कर सकता हूं, बोल दे बीवी को, मत करे बिजनेस. और लास्ट में, आखिरी में, माँ बाप की आंखों में आंखें डाल के बोल, माँ बाप की आंखों में आंखें डाल के बोल, तुमने मुझे पैदा किया है ना गरीबी में, वही मैं तुम्हारा अंतिम संस्कार करने वाला हूं. और हो सकता है जलाने के लिए भी मेरे पास पैसा नहीं होगा. बोल, क्योंकि तुम्हारे पिताजी ने तुम्हें गरीबी दिया, तुमने मुझे गरीबी दिया, मैं भी आगे बच्चों को गरीबी दूंगा. बोल दे माँ बाप को. इनकलाब जिंदाबाद. अगर नहीं ना तो बदल. हे सगळं ऐकल्यावर ना आग लागली, आग. आतून जागा झालो, आतून पेटलो, आतून एनर्जी क्रिएट झाली. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून मला वेळ लागलं नेटवर्किंगचं. सगळं मान सन्मान अपमान यश बीश हे डोके काही नाही, बेशरम झालो मी. आणि मला वाटतं हार्डली 6 महिने, किती महिने, हार्डली 6 महिन्यात मी माझे सगळे कर्ज बिर्ज सगळे नील केले. एका वर्षात तर गाडी बिडी सगळं शेट.
आणि एवढा अवघड प्लॅटफॉर्म होता, एवढी अवघड कंपन्या होत्या, एवढे अवघड प्रोडक्ट, टीम टिकत नव्हती, टीम ब्रेक होती, फार हार्ड होतं. व्हॉट्सअप नव्हतं, युट्यूब नव्हतं, इंटरनेटला अर्धा तास बसावं लागायचं आम्हाला 30 रुपये देऊन. आता तुमच्याकडचं टेक्नॉलॉजी आहे का नाही? आहे ना? तेव्हा काहीच नव्हतं, फार चॅलेंजेस होते, फार सोपं. पण मित्रांनो आग लागली आणि मला वाटतं ती आग तुमच्यात लागायला पाहिजे. आहे का तयारी? करताल का? पहिले ना करोडपती बनण्यासाठी नाही, पहिले आई बापा दुःखातून मुक्त करण्यासाठी करा, पहिले पत्नीसाठी करा, पहिले घरातले कर्ज मिटण्यासाठी करा. आणि हुआ त्यांना आपूच. मी म्हणत नाही त्यांना आपूच होऊन त्यांना रागाने बोला, नाही, प्रेमाने कोचिंग करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण मनामध्ये टेन्शन येऊन तुमच्या जिंदगीचा वेळ वाया नाही करा, ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आहे तयारी? लढायचंय? रेडी आहात लढायला? क्योंकि आतापर्यंत सतत 10 वर्षात जे नेटवर्किंगचं मी फील्ड बघितलंय ना, चला आईची शपथ, भगवान कृष्णाची शपथ घेऊन सांगतो, हे मागचा 10-12 वर्षाची क्रांती आहे ना, त्या डबल टिबल क्रांती फक्त एका वर्षाला आपण करणार. ओनली 1 year. ओनली 1 year. रेडी?